राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. डिसेंबर व जानेवारी महिन्याचे पैसे कधी मिळणार आहेत, असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला होता. या हप्त्याचे पैसे कधी येणार आहेत याची वाट पाहत होत्या. अखेर त्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे. व्हिडिओ आपण सविस्तर पाहूया शेवटपर्यंत. त्याआधी शासकीय योजना A to Z या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे प्रत्येक अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. संक्रांती आधी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट देणार आहे. डिसेंबर व जानेवारीचे दोन्ही हप्ते संक्रांती आधी लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांती आधी 3,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रांना दिली आहे. लाडकी बहीण योजनेला राज्यभरात खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना महायुतीसाठी खूपच फायदेशीर ठरली आहे. जुलै महिन्यापासून राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना पैसे मिळत आहेत. जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे 5 महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना भेटले आहेत. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये आत्तापर्यंत 7,500 रुपये जमा झाले आहेत. विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आधीच देण्यात आला होता. आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची पैशांची वाट लाडक्या बहिणी आतुरतेने पाहत आहेत. पण या लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार आहे. अशामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1,400 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी अर्जदारांचा आकडा 2,47,00,000 आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच 2,100 रुपये जमा होणार असल्याची माहितीही समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2,100 रुपये मार्च महिन्यात देण्यात येणार आहेत. मार्चमधील अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता देण्याबाबत निर्णय होणार आहे. त्यामुळे लवकरच लाडक्या बहिणींना 2,100 रुपयेही भेटून जाणार आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.